जागा किती काढली भांडणं करू मी पद्धती सांगितलं आम्ही नसताना आम्ही असताना फिरला असत ना तुमची आम्ही लग्नाला गेलो असताना तुम्ही फिरला बोललो होतो याला माहिती नाही तू मार त्याला तू मार सांगितलं होतं ना तुला आतमध्ये साखर होता आतमध्ये आतमध्ये गाडीला जायचं नाही येऊ नको आम्ही घरात नाही तर संधी साधून आतमध्ये शिरता का तुम्ही कोण तू आतमध्ये गेला हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या अडचणी वाढल्या। यामध्ये दिसत होतं की अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावामध्ये स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता नार्वेकर हे शेतीमध्ये मोजणी करण्याचं काम करत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला। त्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांनी नार्वेकरांसोबत आलेल्या मोजणी अधिकाऱ्यांना तीव्र विरोध केला आणि या विरोधामुळे नार्वेकरांना येथून पळ काढावा लागला। मात्र नार्वेकरांचा हा वाद आणि जमीन खरेदी ही एवढीच मर्यादित नाही, तर 2022 पासून अलिबाग तालुक्यात मोठ्या प्रमाणात त्यांनी जमीन खरेदी केली असं सांगण्यात येतंय। पण राहुल नार्वेकर यांच्या नावावर अलीकडच्या काळातील जमीन खरेदीचा उल्लेख त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नाहीये। त्यामुळे अलिबाग तालुक्यातील जमीन खरेदीची चर्चा आता राजकीय वर्तुळात जोरानं सुरू झाली आहे आणि नार्वेकरांच्या अडचणी वाढल्यात। हे प्रकरण नेमकं काय जाणून घेऊ सविस्तर। नार्वेकर कुटुंबाचं मूळ गाव अलिबाग तालुक्यातील चोंढी हे आहे। या कुटुंबाने 2022 पासून अलिबाग तालुक्यात मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केल्याचं सांगण्यात येते। पण राहुल नार्वेकर यांच्या नावावर अलीकडच्या काळातील जमीन खरेदीचा उल्लेख त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नाहीये। मात्र याच प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार नार्वेकर यांच्या पत्नी सरोजिनी यांच्या नावे अलिबाग तालुक्यातील सोगाव, म्हात्रोळी, झिराडपाडा या भागात वेगवेगळ्या व्यवहारात तब्बल 49 एकर जमीन खरेदीची नोंद आहे। या जमिनींची खरेदी किंमत 75 कोटी 24 लाख रुपयांपेक्षा जास्त असावी असंही सांगण्यात येते। तर नार्वेकर यांच्या पत्नी सरोजिनी आणि बंधू मकरंद यांनी 2022 पासून अलिबाग तालुक्यात जवळपास 60 एकर जमीन खरेदी केली आहे। विशेष म्हणजे 2020 ते 2023 या काळात प्राप्तिकर विवरणपत्रात अवघ्या काही हजारांचं उत्पन्न दाखवणाऱ्या नार्वेकर यांच्या पत्नी सरोजिनी यांनी 2024 ते 25 या आर्थिक वर्षासाठी मात्र एकदम 99 लाख उत्पन्नाचं प्राप्तिकर विवरणपत्र सादर केल्याचं आढळत आहे। तर 2017च्या महापालिका निवडणुकीत 6 कोटींची मालमत्ता दाखवणाऱ्या मकरंद नार्वेकर यांची मालमत्ता 2024 मध्ये एकदम 124 कोटींवर गेली आहे। शिवसेना पक्षफुटीमुळे राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जुलै 2022 मध्ये नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष बनले होते। नंतर 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतरही भाजप प्रणित महायुतीने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना ही जबाबदारी कायम ठेवली। गेल्या आठवड्यात अलिबाग तालुक्यातील एका जमिनीच्या मोजणीवरून सुरू असलेल्या वादाच्या व्हिडिओत नार्वेकर दिसले। त्यानंतर बळजबरीने जमीन खरेदी करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी त्यांच्यावर केला। त्यावर नार्वेकर यांनी स्पष्टीकरण दिलं। ते म्हणाले, मी शेजाऱ्यांमधील वाद मिटवण्यासाठी तेथे गेलो होतो आणि जमीन खरेदीबाबत आपल्या कुटुंबाविषयी हेतुपुरस्सरपणे चुकीची माहिती पसरवली जाते। 3 पिढ्यांपासून आमचा परिवार या व्यवसायात आहे। आम्ही घेतलेल्या जागांविषयी जे बोललं जातं त्यांनी आम्ही कोणती जागा विकून कोणती जागा घेतली हे देखील पाहिलं आहे का? आम्ही कोणतीही संपत्ती कधीही लपवलेली नाही। जी जमीन आहे ती आमच्या नावावर आहे। सर्व कागदोपत्री आहे। कोणताही गैरप्रकार केलेला नाही। आम्ही रीतसर प्राप्तिकर तसेच अन्य कर भरत आहोत। आमच्या संपत्तीविषयी निवडणुकीच्या वेळी प्रतिज्ञापत्र आम्ही देत असतो। त्यामुळे कोणतीही बेनामी मालमत्ता आमच्याकडे नाही असं स्पष्टीकरण नार्वेकरांनी दिले। तर दुसरीकडे दक्षिण मुंबईतील कुलाबा मतदारसंघाचे आमदार असलेल्या नार्वेकर यांचे बंधू मकरंद हे कुलाबा परिसरातूनच मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार मकरंद यांनीही झिराडपाडा, धोकवडे, किहीम, सासवणे, मापगाव, म्हात्रोळी या गावांच्या परिसरात तब्बल 14 एकर जमीन खरेदी केल्याची नोंद आहे। या जमिनी ऑक्टोबर 2022 ते नोव्हेंबर 2025 या काळात खरेदी केल्याची नोंद असून त्यांची खरेदी किंमत 70 कोटींपेक्षा अधिक असल्याचं त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलंय। तर नार्वेकर यांच्या प्रतिज्ञापत्रात पत्नी सरोजिनी नार्वेकर यांच्या व्यवसाय किंवा नोकरीचा तपशील देखील आढळत नाही। मात्र 2020 मध्ये त्यांनी सादर केलेल्या प्राप्तिकर विवरणपत्रात त्यांचं उत्पन्न 13,990 रुपये इतकंच दाखवण्यात आलं असून 2021, 22, 23 या आर्थिक वर्षातील विवरणपत्रातही त्यांचं उत्पन्न 12 ते 38 हजारांच्या दरम्यान असल्याचं दिसत आहे। असं असताना 2024 मध्ये मात्र सरोजिनी नार्वेकर यांचं उत्पन्न तब्बल 99,49,680 इतकं झालंय। मकरंद नार्वेकर यांनी 2017च्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये 6 कोटी 32 लाखांच्या आसपास स्थावर
आणि जंगम मालमत्ता जाहीर केली होती, पण त्यानंतर अवघ्या 8 वर्षात त्यांची एकूण मालमत्ता तब्बल 124,45,00,000 पोहोचली आहे. यात मालकीच्या जमिनीचं मूल्यच 80 कोटींच्या वर आहे. मात्र यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, यात लपवा छपवी असं काहीही नाही. अलिबागमध्ये आमच्या वडिलोपार्जित जमिनी आहेत. आजोबांच्या काळापासूनच आम्ही अलिबागमध्ये जमिनी विकत घेतल्या आहेत, विकल्या आहेत. जसे एकेकाळी नवी मुंबईतील जागांना मागणी होती, मग उरण, उल्वे, करंजा येथील जागांना मागणी वाढली, तशी आता अलिबागमधील जागांची मागणी वाढली आहे. टाळेबंदीनंतर मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात जागा घेणं, सेकंड होमसाठी गुंतवणूक करण्यात वाढ झाली आहे. त्यात काहीही गैर नाही. केवळ नार्वेकरांच्या संपत्तीत वाढ झाली आहे असं नाही, अशी प्रतिक्रिया देखील यावेळी नार्वेकरांचे बंधू मकरंद नार्वेकर यांनी दिली. त्यामुळे मंडळी, जमीन मोजणीच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नार्वेकरांना काढावा लागलेला पळ, तसेच त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद नसलेल्या संपत्तीविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला नक्की फॉलो करा. धन्यवाद.